बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे आपल्याला पण एखादी मैत्रीण असते जी करताना एखाद्यास खूप जास्त करते आणि असं वाटतं बापरे हे किती करते आणि नंतर दुसऱ्या दिवशी गायब होऊन जाते, असं वाटतं तिला काय झालंय नेमकी. म्हणजे ऑल ऑर नन फेनॉमेना किंवा आर या पार, करणार तर खूप करणार, नाही तर काहीच नाही करणार. अशी व्यक्ती ना इमोशनली अनस्टेबल किंवा आपण अस्थिर म्हणतो, थोडीशी लबाईल असते. कधी खूप छान एकदम हसत खेळत असते, कधी एखाद्यास खूप चिडचिड करते, एखाद्यास खूप प्रेम दाखवते आणि एखाद्यास शून्य डिटॅच होऊन जाते. आपण अशी व्यक्ती आपल्या डे टू डे लाईफ मध्ये बघत असतो. त्यांच्या लवकर रिलेशनशिप मध्ये सुद्धा लवकर पडतात, लवकर ब्रेकअप सुद्धा होतात, लवकर मैत्री सुद्धा होते, ते लवकर फ्रेंडशिप तुटून सुद्धा जाते. अशा व्यक्तींमध्ये इतक्या सगळ्या इमोशनल टर्मोइल मधून जाताना आपल्याला डिप्रेशनचे लक्षणे दिसून येतात. त्याचबरोबरीला कन्व्हर्जन म्हणजे वारंवार चक्कर येऊन पडणं असेल हे सुद्धा दिसून येते. चक्कर येते, बेशुद्ध पडते किंवा सुसाइडल आयडिएशन्स, स्वतःचा हात कापून घेणं असेल किंवा पॉइझन पिऊन घेणं असेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात चिडचिड किंवा आरडाओरडा सुद्धा दिसून येतो. तर याला आपण बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतो आणि हा एका प्रकारचा स्वभाव दोष आहे. याच्यासाठी उपचार घेणं गरजेचं आहे का? नक्कीच उपचार घ्यावा आणि त्याच्यासाठी आम्ही आहोतच.